जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपल्या भारत देशाची खुफिया एजन्सी गुप्तचर संस्था जी आहे IB, या गुप्तचर संस्थेमध्ये मल्टीटास्किंग स्टाफ या पदांची भरती निघालेली आहे। या पद भरतीमध्ये तुम्हाला काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि तुमची निवड प्रक्रिया काय असणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला। बघा, IB मध्ये आपल्याला अगरतला हे त्यांचं जे उपविभाग जो आहे अगरतलाचा IBचा, त्यामध्ये एकूण 6 जागांसाठी ही पदभरती निघालेली आहे। त्यानंतरचा जो विभाग आहे अहमदाबाद विभागामध्ये 4 जागांसाठी ही पदभरती असणार आहे। त्यानंतरचा विभाग आहे आइजॉल मध्ये 11 जागांसाठी ही भरती होणार आहे। त्यानंतर बघा, चौथा जो विभाग आहे अमृतसर या विभागासाठी एकूण 7 जागा असणार आहेत। त्यानंतरचा विभाग आहे बेंगलोर या विभागासाठी एकूण 4 जागा असणार आहेत। त्यानंतर बघा भोपाल या विभागासाठी 11 जागा असणार आहेत। त्यानंतर आहे भुवनेश्वर या विभागासाठी एकूण 7 जागा असणार आहेत। त्यानंतरचा विभाग आहे चंदीगडसाठी पण 7 जागा असणार आहेत। त्यानंतर आहे चेन्नई या विभागासाठी एकूण 10 जागा असणार आहेत। त्यानंतरचा विभाग आहे देहरादून या विभागासाठी एकूण 8 जागा असणार आहेत। त्यानंतरचा विभाग आहे दिल्ली IB हेडक्वार्टर्स, IBचं जे हेडक्वार्टर्स आहे दिल्लीला, त्या हेडक्वार्टर्स मध्ये एकूण 108 जागा असणार आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा गंगटोक या विभागासाठी 8 जागा असणार आहेत। त्यानंतरचा आहे गुवाहाटी विभाग आहे, त्या विभागासाठी 10 जागा असणार आहेत। त्यानंतर बघा हैदराबादसाठी 6 जागा। त्यानंतर बघा इम्फाळसाठी जागा नाहीये। त्यानंतर बघा इटानगरसाठी 25 जागा। त्यानंतरचा जो विभाग आहे मित्रांनो जयपूर या विभागासाठी जागा नाहीये। त्यानंतरचा आहे जम्मू या विभागासाठी एकूण 7 जागा आहेत। त्यानंतरचा आहे क्लिम्पॉंग साठी एकूण 3 जागा आहेत। त्यानंतरचा जो विभाग आहे कोहिमा या विभागासाठी एकूण 6 जागा असणार आहेत। त्यानंतरचा आहे कोलकातासाठी 1 जागा। त्यानंतर लेहसाठी 10 जागा आहेत। त्यानंतर बघा लखनौसाठी एकूण 12 जागा असणार आहेत। त्यानंतर बघा मेरठसाठी 2 जागा। त्यानंतर आपला महाराष्ट्रामधला विभाग बघा, महाराष्ट्रामधला जो विभाग आहे आपला मुंबई विभाग, या मुंबई विभागासाठी तुम्हाला एकूण 22 जागा असणार आहेत मित्रांनो। त्यामध्ये ह्या कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत। आपल्या या मुंबई विभागासाठी एकूण 12 जागा आहेत। बघा, पहिला आहे ईवार साठी किती जागा आहेत? 10 जागा। जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 10 जागा आहेत आपल्या मुंबई विभागासाठी। त्यानंतर बघा, दुसरा आहे ओबीसी साठी 4 जागा आहेत। बघा, ओबीसी साठी 4 जागा। त्यानंतरचा कुठला विभाग आहे बघा, एससी या विभागासाठी 4 जागा आहेत। बघा, एससी या विभागासाठी 4 जागा। त्यानंतर बघा एसटी या उमेदवारांसाठी 1 जागा आहे, एसटी साठी 1 जागा आहे। त्यानंतर आपलं ईडब्ल्यूएस साठी 3 जागा आहेत। अशा एकूण 22 जागा आपल्या या मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारासाठी एकूण 22 जागा या पदभरती आहेत। त्या पदभरतीमध्ये 10 जागा या ईवारच्या उमेदवाराला आहेत, 4 जागा ओबीसीच्या उमेदवाराला आहेत, 4 जागा एससीच्या उमेदवाराला आहेत आणि 1 जागा ही एसटी उमेदवारासाठी असून 3 जागा या ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी आहेत। अशा एकूण 22 जागा आपल्या या मुंबई विभागासाठी असणार आहेत। त्यानंतरचा आपल्या महाराष्ट्रातलाच विभाग आहे नागपूर या विभागासाठी एकूण 2 जागा असणार आहेत। त्यामध्ये बघा, ओबीसी उमेदवारांसाठी 1 जागा राखीव असणार आहे आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 1 जागा राखीव असणार आहे। अशा एकूण 2 जागा आपल्या महाराष्ट्रामधील नागपूर विभागामध्ये राखीव असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, त्यानंतरचा विभाग आहे पणजी या विभागासाठी 2 जागा। त्यानंतरचा विभाग आहे पटना या विभागासाठी 6 जागा। त्यानंतरचा विभाग आहे रायपूरसाठी 4 जागा। त्यानंतर आहे रांची या विभागासाठी 2 जागा। त्यानंतर बघा शिलाँग या विभागासाठी 7 जागा। त्यानंतर आहे शिमला या विभागासाठी एकूण 5 जागा। त्यानंतर आहे श्रीनगर या विभागासाठी सिलिगुडी या विभागासाठी एकूण 6 जागा। त्यानंतर आहे श्रीनगर या विभागासाठी एकूण 14 जागा आहेत। त्यानंतर बघा त्रिवेंद्रम या विभागासाठी एकूण 11 जागा या पदभरतीमध्ये असणार आहेत। त्यानंतर बघा वाराणसी या विभागासाठी एकूण 3 जागा। त्यानंतर बघा विजयवाडा
विजयवाडा या विभागासाठी एकूण 3 जागा. अशा या पदभरतीमध्ये मित्रांनो एकूण 362 जागा असणार आहेत. 362 पदांची ही पदभरती असणार आहे. IBMTS इंटेलिजन्स ब्युरो मध्ये तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी मित्रांनो या पदभरती अंतर्गत मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघूयात आपण तुमचं क्लासिफिकेशन, पे स्केल, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. क्लासिफिकेशन मध्ये बघा जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे ही. त्यामध्ये तुमचं पे स्केल असणार आहे मित्रांनो 18,000 ते 56,900. यामध्ये तुमचा शासनाचे इतर भत्ते, तुमचा TA, DA, HRA असे अनेक भत्ते तुमचे यामध्ये ऍड होऊन तुमचं पेमेंट होणार आहे. यामध्ये एक प्लस पॉईंट असणार आहे मित्रांनो, MTS मध्ये भरती झाल्यानंतर तुमचा स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20% तुम्हाला या पोस्टवरती मिळणार आहे. 20% स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स तुम्हाला इथे मिळणार आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे असणार आहे फक्त 10वी पास. तुमच्याकडे फक्त 10वी पासचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. 10वी पासचं सर्टिफिकेट तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय आणि ही पोस्ट मिळवू शकताय मित्रांनो. त्यानंतर बघा पोझिशन ऑफ डोमासाईल सर्टिफिकेट. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट एक असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आणि 10वीचं आपलं मार्कशीट किंवा सनद हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर बघा तुमचं एज लिमिट जे आहे तुमचं 18 ते 25 वर्ष. त्यामध्ये बघा तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष तुमचं वय असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यामध्ये बघा इथं SC STच्या उमेदवारांना, OBCच्या उमेदवारांना सूट आहे. 5 वर्ष SC STच्या उमेदवारांसाठी सूट आहे. 3 वर्ष ही OBC उमेदवारांसाठी सूट असणार आहे. डिपार्टमेंट कॅन्डिडेटसाठी 40 वर्ष सूट आहे. त्यानंतर बघूया आपण हे तुमचे जे डिसेबिलिटी पर्सन आहे त्यांच्यासाठी त्यांच्या कॅटेगरी वाईज दिलेला आहे, कोण क्वालिफाय आहे कोण क्वालिफाय नाहीये, डिस्क्वालिफाय कोण आहे आणि क्वालिफाय कोण आहे या पदभरतीसाठी. त्यानंतर बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे स्कीम ऑफ एक्झाम. तुमची एक्झामिनेशनचा पॅटर्न, तुमच्या परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, कुठल्या विषयावर तुमची परीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये मायनस मार्क सिस्टीम आहे का हे मी तुम्हाला सांगतो बघा. त्यामध्ये तुमच्या 2 पेपर होणार आहेत, Tier 1 आणि Tier 2. त्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये काय असणार आहे बघा, ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ डिवायडेड इंटू 4 पार्ट. तुमची 4 पार्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ चा पेपर होणार आहे ऑनलाईन कॉम्प्युटरवरती. त्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्काला, म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्काला असणार आहेत. त्यामध्ये पहिला जो विषय आहे तुमचा जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस मध्ये मित्रांनो तुम्हाला 40 मार्कासाठी तुमचं जनरल अवेअरनेस असणार आहे. तुम्हाला 40 क्वेश्चन हे 40 मार्काला असणार आहेत. त्यानंतर तुमचं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्यामध्ये तुमचं मॅथ मध्ये तुम्हाला बघा 20 प्रश्न 20 मार्काला असणार आहेत. त्यानंतर बघा तुमचं रिझनिंग तुमचं बुद्धिमत्ता ही तुम्हाला 20 मार्काला असणार आहे, 20 क्वेश्चन 20 मार्काला. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज, इंग्लिशचं जे ग्रामर आहे ते तुम्हाला 20 मार्कासाठी असणार आहे, 20 क्वेश्चन हे 20 मार्काला. असे एकूण 100 क्वेश्चन, एकूण टोटल मार्क तुमचे असणार आहेत 100. आणि वेळ जो तुम्हाला दिलेला आहे तो वेळ आहे 1 तास. 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. असं नाही की कंपल्सरी तुम्हाला 100 सोडवायचे आहेत, तुम्हाला जेवढे येते तेवढेच सोडवायचे आहेत, कारण याच्यामध्ये मित्रांनो मायनस मार्क सिस्टीम आहे. मायनस मार्क सिस्टीम असल्यामुळे तुम्हाला जेवढे येते तेवढेच क्वेश्चन सोडवायचे आहेत. उगाच गोळ्या मारत बसायच्या नाहीत. गोळ्या मारल्यानंतर तुमचे मार्क मायनस होणार आहेत. बघा निगेटिव्ह मार्किंग 1/4 म्हणजे 4/1. यामध्ये बघा तुमचे 4 प्रश्न जर चुकले मित्रांनो, 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क कट होणार आहे. 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क तुमचा कट होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 4 प्रश्नाला 1 मार्क कट होणार आहे. त्यामुळे ढगात गोळ्या मारायच्या नाहीत. बरोबर जे प्रश्न आहेत, प्रश्नाचे उत्तर जे बरोबर येत आहेत तेच उत्तर तुम्ही द्यायचं आहे. त्यानंतरच बघा तुमचा दुसरा जो पेपर होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट. यामध्ये तुमचं इंग्लिश लँग्वेज मध्ये बघा तुमचं व्होकॅब्युलरी, करेक्ट ग्रामर, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, त्यानंतर सिनोनिम अँटोनिम, त्यानंतर तुमचं जे आहे पॅराग्राफ 150 वर्डचा पॅराग्राफ असणार आहे. आणि ही Tier 2 एक्झाम जी आहे मित्रांनो ही क्वालिफाय नेचर आहे. याचे कुठलेही मार्क तुमच्या फायनल मेरिट मध्ये धरले जाणार नाहीत. ही फक्त क्वालिफाय नेचर एक्झाम आहे. एकूण 50 मार्कांची ही एक्झाम होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला Tier 2 साठी सुद्धा 1 तास वेळ असणार आहे. परंतु मित्रांनो या एक्झाम मध्ये तुम्हाला क्वालिफाय होणं आवश्यक आहे.
याचे क्वालिफाईंग मार्क जे असणार आहेत 20. तुम्हाला या 50 पैकी 20 मार्क घेणं हे कंपल्सरी आहे. तुम्ही जर हे 20 मार्क घेतले नाही, तुम्ही टियर 1 ला 100 पैकी 100 जरी मार्क घेतले, परंतु तुम्हाला टियर 2 मध्ये 50 पैकी 20 मार्क जर पडले नाही, तर तुम्ही डिस्क्वालिफाय आहात ह्या भरतीमधून. हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. त्यामुळे तुम्हाला या टियर 2 मध्ये 50 पैकी 20 मार्क मिळवणं हे आवश्यक आहे. त्यानंतर बघा सेंटर, सिटी ऑफ एक्झाम. कुठल्या कुठल्या सिटीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे बघा. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, किती सिटीमध्ये एक्झाम होणार आहे आपल्या महाराष्ट्रासाठी सांगतो तुम्हाला बघा. पहिली जी सिटी आहे तुमचं अमरावती. अमरावती या सिटीमध्ये सुद्धा तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या सिटीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघा जळगाव, आपलं जळगावमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर लातूर, त्यानंतर मुंबई MMR, त्यानंतर नागपूर, त्यानंतर नांदेड, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुणे आणि सांगली या ठिकाणी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक्झाम होणार आहे. या सेंटर पैकीच तुम्ही एक्झाम सेंटर फॉर्म भरताना चॉईस करायचं आहे. तीन तुम्हाला एक्झाम सेंटर चॉईस करण्याचे पर्याय असतात. 3 तुम्ही तुमच्या जवळचे एक्झाम सेंटर चॉईस करायचं आहे. स्टार्टिंगचं जे एक्झाम सेंटर आहे ते तुमच्या जवळचं चॉईस करायचं आहे, कारण तुम्हाला यायला जायला लांब नको, वेळ खर्च व्हायला नको तुमचा. त्यासाठी तुम्ही जवळचं सेंटर हे चॉईस करायचं आहे फॉर्म भरतानीच. त्यानंतर इथं काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे तुम्ही वाचून घ्यायचे आहे. इन्स्ट्रक्शन, तुमचं फॉर्म भरण्याची इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तुमचा फोटो कसा अपलोड करायचा, सिग्नेचर कशी अपलोड करायची. बघा आता तुमची एक्झामिनेशन फीस, तुमची परीक्षा फीस जी असणार आहे मित्रांनो, ही ऑल कॅन्डिडेट साठी 550 रुपये असणार आहे. आणि मेल कॅन्डिडेट ऑफ EOR, EWS अँड OBC कॅटेगरीज एक्झामिनेशन फी 100. त्यानंतर 650 तुमची फीस असणार आहे. ऍडिशन टू रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज हा 100 रुपये असणार आहे. आणि तुमची फीस जी आहे ती 550, अशी एकूण 650 रुपये तुमची फॉर्म भरण्याची फीस असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मोड ऑफ पेमेंट तुमचा ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन, ऑफलाईन दोन्ही पण यांनी दिलेलं आहे. तर काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, हे तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. बघा या पदभरती विषयीची ही जी संपूर्ण PDF आहे मित्रांनो, ही संपूर्ण PDF आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब या टेलिग्राम चॅनलवरती या पदभरतीची संपूर्ण PDF मी दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. ही संपूर्ण PDF एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन पद भरतीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.